काही बसू पंगत म्हणा हो ना, आरती होऊन 10-15 मिनिटं झाले. हो मी म्हटलं कसं घरी जा अजून वापस या, त्यापेक्षा म्हणलं इथंच बसाव. काय अजून तर काही आवाज देऊन नाही राहिला कोणीच. पण मला वावरात जायचं होतं, पण आता असं वाटलं बा जेवण करा चाललं जा. मग मला काही होते काय सांगा, आता वाटच पाहा लागेल ना. आता होईल म्हणा 10-15 मिनिटात चालू असं त्याचं वाळगीड काढणं असं तसं. लागलं का 10:30 वाजता जेवण म्हणलं महालक्ष्मीचं. मारुता ढुकली इथं लवकर या. चल माझे आपलं झालं जगन टिकून येऊ चाल लवकर. लोकांनाच बोलावतो बाबा, मला काही पंगत बसते काय म्हणतात. अर्धा घंटा झाला ना नाही काशा. आता हे आरती होऊन काही संकेत इकडे भाऊ, संकेत 2 मिनिटं इकडे इकडे. अबे काय लोकायलाच बोलावतो निरा. इंका लोक सगळे गुरमे गारमे करून राहिले ना, वट्यावर बसले ना. हा काही बसवतो पंगत लवकर बसवणं काय निरा का बोलावले जातं 10 खेप. हा एवढे बसून घे म्हणा, पटकन मारती झाले आणि लवकरात लवकर सुरू करून दे म्हणा. आरती होऊन 15-20 मिनिटं झाले ना, इथंच बसून ना आम्ही. हो ना, मग आता काय काय होऊनच राहिलं ना. लोक एवढे ना सगळे, मग एका बसले पण काय बोलावणं सुरू आहे ना आमचं आता 10:30 वाजता. 10:30 वाजले ना रे का 11 म्हणा. आता 11 हो तिकडे गावात जाशील तर 11 सांगू आता. मग काय तर आता मी काय म्हणतो, तू असं करणं अंदर जाऊन पाहून जरा पोझिशन काय आहे काय नाही तर म्हणजे थांबाव का नाही तर मग घरून आलं असतं माणूस. म्हणून म्हणलं आम्ही मगापासून इथंच बसून आरती झाली बसू. आता झालं जसं आलं असं नाटपड. आता काय 5 लागते का आता, पण मला बोलायचे झाले ना काही लोक. हो ना बोला ना रे बा, फक्त म्हणलं पाहून कुठं घाला बा, म्हणजे माणूस बसत नाही इथं. असं आहे ते, एक तर पेपर आहे नाही तर पेपर वाचत बसलो असतो. एखादा पेपर आहे घरातला. बरोबर पाहून तुम्ही. हो 1 मिनिट काय पोषण आहे तर काही गोष्टी विचारून येतो. मावशीला विचारतो काही गोष्टी म्हणतो आलोच मी. म्हणलं पट्ट्या गिट्ट्या टाकल्या का नाही का काही. पाय जरा पाहुणे पोझिशन आणि लवकर सांगाल या. आणि पेपर आणतो जरासा. जगने थांब रे, आलो मी. 2 मिनिटात पेपर आणतो येईल. आलो 2 मिनिटात आलो. जाऊ मग सोबत जाऊ आपण. अडीच दिवसाच्या माहेरवाशी नसते बिचारा. पण किती आनंद घेऊन येते घरात मी. आता म्हणलं शेवटचा दिवस आहे. आता गौरी विसर्जन संध्याकाळी करावं लागते. आता सकाळची आरती आटपली, संध्याकाळची आटपली, झालं बाबा. चालले ते आपापल्या घरी. पण किती म्हणाले, किती आनंद घेऊन येते, किती प्रसन्नता वाटते. खरंच मावशी तुमचं खरंच आहे. काय भाऊ संकेत काय म्हणतो. जाणं भाऊ लागलं काम इकडे काय लिहून राहिलं. मिरू नको इकडे. इकडे कसं आणणार, पाहिजे नाही पडला पाहिजे फालतूचं. जायला कोण तिकडे. पण फक्त ते कसं विचारायला आलो तुम्ही. पंक्तीला किती टाइम आहे म्हणते. लोक वाट पाहू राहिले तर इकडे वट्यावर बसलेले आहे. काही आहे वाटच पाहून आहे. म्हणून म्हणलं किती वाजता बसते पंगत. आता लोकांना तर इतकी घाई. आता आता म्हणलं पाव कौशल बाई किती आता नैवेद्य म्हटल्यावर किती आता हे करावं लागते. महालक्ष्मीचं 16 भाज्या 16 चटण्या हे ते आणि यायला घाई. थांब ना भाऊ जरासा 10-15 मिनिटं बसा ना. म्हणून अजून टाइम आहे ना. आता तर आरती झाली. पण ते लोक बाहेर बसून वट्यावर वाट पाहू लागले. काही होते पंगत काही बसते म्हणे. मग कुरकुर करू राहिले लोक. म्हणून म्हणलं किती टाइम आहे अजून. तेवढं विचारायला आलो तो. अर्धा घंटा लागते म्हणा. ते काकाला सांगणं पात्र आणायचे. हे 10-12 पात्र आहेत घरी फक्त. पात्र नाही काही नाही. ते मारती गेलता का काय आहे तर काय नाही. जाय बरं विचारून पडते. ते काका आहेत तिथं म्हणा. ते पात्र आणले का म्हणा. पात्र बी नाही का सांगा. किती आहे पात्र 10-12 आहे का मग. त्याला म्हणलं आणा पण मोठे वन काय जेवढे दिले तेवढे सरले बाबू. आता काय आता आजच्या पंक्तीला पाहिजे त्याला आणा म्हणलं. ते गेले का नाही पायबर जायबर बाहेर पायबर बसलीत मी. विचार तुम्ही. बरोबर करा लवकर करा. पण जरा आटपट घ्या. लोक वाट पाहू लागले. पाहू दे लोकांना तेच काम आहे. अर्धा घंटा बसा म्हणा. काय कुठं चालले ते जाय काम करतोय. जा पटपट ते पात्राचं पाहिलं लवकर जा. काका काय करत होती. ते काका होते का ते बसलेले आहेत का तिथं. टेस्ट म्हणे शांताम काका म्हणे. पाय म्हणे पाहुणे म्हणे कुठं काय घरी जाऊ का काय करा म्हणे. जाऊ नका म्हणा कुठे इथं तिथं. मग अजून बोलायला पाठवा हे पाठवा ते पाठवा. बसा म्हणा 10-15 मिनिटं होते म्हणा. पात्र आले की जाय. बरोबर हो सांगतो मी. हो ठीक आहे पहिले पाठराला पाठवून मग त्याला पेपर नेऊन देतो चालू राहिले सुले लोक बोलावतो मग. येतो मग. काका पाठरा आणले का म्हणजे माणूस म्हणते. आता मला काही सांगत नाही ना. रात्रीच आणले ते पात्र. झाले का ते सरले का ते सगळे ना. रात्री आता पंगत बसली नाही का. मग 2 दिवस झाले पंगत सुरू आहे ना. मग आता कुठे राहिले पात्र 10-12 पात्र आहे म्हणते माणूस म्हणते. मोठे वजी गेला तुम्ही. काय सांगितलं काय मला सांगितलं नाही तिनं. हो ना. आता हे पंगत बसायला आले ना. आता पात्रात सांगून राहिली ती. मारता कुठे गेला. मारताला कोण नाही सांगितलं. तिकडे मंडळात तिकडे गेले ते. गणपती आरती कराले. म्हणजे मग इकडे आरती झाली तिकडे गेले. आता तिकडे असन ते. काय तिकडे असन बसला आपला. मग काय अध्यक्ष होऊन काय अध्यक्ष हो ना. घरचं पडलं तसंच आपलं. मग आता हे लोक आता जे आरती होऊन अर्धा घंटा होऊन राहिला ना. पंगत बसवा नाही लागत का. मी बसलो झाडलं गिळलं सगळं झालं ओके झालं. आणि पात्र नाही म्हणते आता. हे तुम्ही ते मोठे बाबाजी इथं काय आहे काय नाही इथं. हो ना. त्याला सांगितलं ते आणून देत नाहीत माझ्या भिंत. लवकर मी ते लोकांना बोलावून आणतो पटपट. काही लोक बोलावायचे राहिले माय. पाहिजे भुलू नको म्हणलं कोणी. हो मग कसं पुढच्या वर्षी म्हणते मला बोलावलंच नाही असं नाही तसं नाही. टम फुकते तर जा लवकर बोलावणार सगळ्याला. कोणीच नाही भुललं पाहिजे. लवकर पाठवा ना. ते लोक वाट पाहू राहिले वट्यावर बसून. मला म्हणे झालं का नाही करू राहिले ते. पेपर आहे का घरी पेपर टाकून वाचायला टाइम पाठवून द्यायचा मग. पेपर कुठून काय एवढं गायटीन सापडते का. अंदर पाय ना घरात नेणं. जुनी पुरांनी 2-4 गट्ट्यातले देऊन टाकते. वाचत बसा म्हणा. बरोबर हो ठीक आहे. हो नेतो मग आलोच मी. घ्या पेपर वाचत बसा आता. 4-5 पेपर दिले. अजून टाइम आहे म्हणजे जरासा अर्धा घंटा लागते. अर्धा घंटा कोण रे इतकं उशीर कोण. आता झालं होतं सगळं आटपलं होतं. कोण काय राहिलं काय आता. पात्र नाही ना. पात्र सरले तर ते पैशाचे पानाचे ते मोठे मोठे चालले होते ना कालचे ते सरले. दोन्ही सरले. म्हणून माझ्या काका म्हणे मी आणतो म्हणे बाट. मग बसून देऊ म्हणे. काय 20-25 पात्र आहे वाटतं घरी. म्हणून गेले ते.
चालत जाणार जास्त लय मोठी एखादा म्हणून नाही लय मोठी तुम्ही लय चुमकी दिसता मला 20 20 25 पात्र आणता. आता सांगितलं तरी महाबजी लवकर काल सांगितलं मारती पात्र करायचे हो मग काल आता 75 पात्र दिले आता आज दिन काही. बरं हो ठीक आहे ना हो गेले ना पण आणाले हो जाऊ दे मग हो येईनच 10 मिनिटात मी. बरोबर या मग लवकर हो जा कोणाकोणाला आवाज द्यायचे राहिले ते द्या. सुट्टी नाही का शाळेला का शाळा आहे आज का कसं काय. काय ना पण आम्ही सरले सुट्टी मागितली मॅम म्हणलं बघा कसं महालक्ष्मीचा दुसऱ्या दिवशी आता विसर्जनच आहे आज तर मला आजच्या दिवस देऊन द्या. हो का मग गुरुजी असं ना मग नाही का गुरुजीला आवाज देतो मग ते सांगितलं का नाही का सांगायचं आहे. 2 दिवसापासून सांगायला गुरुजीले मातीत आला सांगाले हो आज सांगून देतो ना मी हो देतो जाता हो देतो आवाज. मग लवकर सटकन आवाज देणे या लवकर हो पालतू उशीर नको करू जा. हो चालो हो चालेल जंगे चल. छान पेपर हो आता काय इलाज नाही 10-15 मिनिटं लागते अजून नाही का काय कंदील बुडा नाही दिसला कशाच नाही तर बातच येऊन बसते वाट्यावर. अरे फुगेलाय बुडा मग काय आता कालपासून संत पेला त्याचा दिमाग मग काय मी गेलो त्याच्या घराकूर मला म्हणे फुटले का लोक बा ढंगाचे नाही म्हणे आपल्या खऱ्याला नाही म्हणे पहिला नंबर मायाच होता म्हणे. मग या लक्षानं म्हणे कलाकारी केली आणि या पोट्ट्याच्या हाती देऊन दिलं म्हणे ते भंगार आणून तिथं आणि त्याने नंबर कमावला म्हणे. मग लोक सुधी नाही राहिले म्हणे आपल्या गावातले असं तसं चालू होतं बा त्याचं कलकल. हो ना पण आता तूच सांगा आता 2 दिवसापासून आधीपासून त्याला जमा केल्यावर मग त्याने बेमानीच केली का नाही आधीपासून केलं का त्यांनी जमा. मग आपला टाइम काय होता सकाळी 9 वाजतापासून संध्याकाळी 5 वाजे लोक त्यांना 2-3 दिवसापासून आधीच जमा केलं असं असते का अशी स्पर्धा असते का. पण आपण मग या लक्ष्मण आज चुकलं नाही का तिकून धाब्यावर आणलं प्लास्टिक ते काय बरोबर आहे का चुकीच नाही का ती. मग गावातली स्पर्धा होती गावातच पाहिजे होती ते. मग जाऊ द्या ते झालं जाऊ द्या आता पण नाराज आहे पण बुडा. जाऊ दे ते काय म्हातारे माणसं जरा सगळं चिडचिड करत असते या वयातनी जाऊ काही नसतं जाऊ दे पेपर दे वाचू द्या. आणली वाटी मोठी खुशी मग काय पाय आता द्रोणाने पात्र काय किती केली. अरे का मोठे बाबा कसं काय म्हणलं पात्र झाले का नाही अजून 100 पात्र सांगितले होते तुम्हाला सकाळसाठी. काय करा मग श्रीराम पानच नाही तर काय करता आता जेवढे पानं होते तेवढ्याचे केले गड्या हो ना. आता याले म्हणलं आंध्रे सरे कोटी पोट्टे कसे इकडे तिकडे गुतेला आहेत कोण आणा पानं. अरे हो मग आता काय केलंच नाही का पात्र मग एवढंच आहे का हे किती आहे. आता 25 कसं ते पण आता काय करतील बुढे बाबी आता त्याचं बी कसं होत नाही त्याच्या जास्त आता तरी बी त्यानं केले होते पण पानं नसल्याच्यानं मग त्याचा काही इलाज चालला नाही. बोले मग आता किती आपत केली तुम्ही सांगा बरं आता मावशी आता हे पंक्तीले लोक येऊन बसले मा घरापाशी आणि पात्राचा पत्ता नाही काय करावं मग आता सांगा बरं तुम्ही सांगा बरं जगनची आई तुम्ही सांगा. आता दुकानातले घेऊन घ्या ना दुकानात असतील ना पात्र ते पाकिट घ्या. पुन्हा मग तेच म्हणलं पात्र नाही आहेत ना आपले प्लॅस्टिकचे पात्र आहेत दुकानातनी ते कागदाची पाहिजे होते कमीत कमी पण ते नाही म्हणे मग काय करावं. हो ते आहे म्हणा प्लॅस्टिकचं आहे ना तर मग तुम्ही असं करा ना तुम्ही आपलं लाईनी पाटील लागेल त्याच्यावर केळीचे झाड आहेत तर त्याचे पानं आणा ना मग त्याला म्हणा पानं नेऊ का विचारून या म्हणा मारतीले. बोले कस तसं कर लागेल नाही का हो ना आता ऐन वक्तात काय करावं आता गेलं आपलं तडतड तोडून आणले जाय तिकडे नाही का. बरोबर हे पात्र आता हे राहू द्या मग आता काय करावं 20 पात्र नेऊन काय करू मी ठीक आहे मग येतो मग. बरोबर ये मग हो ना आता काय गड्या होते गड्या हो पाय बा आता तेवढं. हो मी काय म्हणतो सगळेजण चला आता जेवण करायला नाही तर मग बसताना वाट पाहतो बोलावायची चला लवकर हो आम्ही आता तिकडे जेवून राहिलो ना हो दोघी तिकडे जेवून राहिलो. बरोबर ठीक आहे मग येतो मग मी पाहतो ते काय होते पात्राचं मारत्याला भेटतो आता ते मंडळापाशी असं ती हो आलोच मी. ना 10 मिनिटात पंगत बसते आपली ची तुम्ही जाऊच नका आता विनाकारण गाडी काही काढू नका. मग काय महालक्ष्मी जेवण पहिले महत्वाचं आहे मग जा कुठं जा ते रात्री बी तुम्ही आले नाही रात्री उशिरा आले काय करा मग आज तर या कमीत कमी सकाळचे आले. मग तीच परिस्थिती झालं मारती काल संध्याकाळी 8 वाजता गाडी काढली दारवे होऊन तर रस्त्यानं मला लोक सुसू दे नाही ना शिवलाल भाऊ 2 घास जेवणच जा काय करतात महालक्ष्मी जेवण म्हणलं नाही म्हणता येते का पोट फुटे लोक जेव्हा काम पडलं मग काय इथं 2 घास तिथं 2 घास चिखलीचे भांडेगावचे लोक मानकोपऱ्याचे बिलकुल थांबू गाडी शिटाई नव्हते म्हणून जाऊ द्या आता काय आता मानानं बोलावं राहिले आणि विशेष म्हणजे संपर्क वाढवा लागते ना म्हणून कसं जेवण घेऊन हे ते झाले आणि उशीर झाला म्हणून काय आलं नाही येत नाही का म्हणतो घरी तुलाच माहिती आपलं ते आहेच म्हणा संपर्क वाढवाच लागते ना पण आता आजचं जेवण गेल्याशिवाय जायचं नाही म्हटलं चला आता लवकरात लवकर पंगत बसते आपली इच्छी मी आता इकडे कसं आरतीसाठी आलतो मला पटकन जाणार आता चला मग पटकन बुडा अजून याचा तर बसायला बोंबलं बरोबर ठीक आहे मग कसं मी 2 मिनिटात येतो करू ना थोडंसं फ्रेश घेऊन येतो म्हणजे कसं टेन्शनचं काम नाही काय जेवण काय मग कसं पात्रावर काय ताटवाटी आहे का कसं काय म्हणलं ते कसं प्लॅस्टिक निर्मूलन सुरू आहे म्हणून म्हणलं आहे ना पात्र सांगितलं नाही तुमच्या बाबाले मोठे बाबा सांगितलं ना मी मग कसं कालची त्याने आणून दिले पात्र आज आता केले असं आणले असं बहुतेक घरी आणून दिले असं जगननं बरं या तुम्ही लवकर या म्हणलं फटकन फ्रेश होऊन मग हो पण तरी कसं काही झालं की मला आवाज द्यायला एखादं पोट्ट पाठवून देतो कसं येऊन बसा आणि हे ठीक आहे मग ये मग लवकर पाठवून दे कोणी बुडा काय तिकडे येऊ राहिला म्हणा काय दर्शन आली राहिलं म्हणा आता तिकडे पंक्ती पैसे कोणी आहे का नाही मारती इकडे आहे वाटते तू नाही हो तिकडे लोक वाट पाहून राहील जेवायचे इकडे पात्राचा पत्ता नाही तू इकडे आपल्या त्या शिवला संघ बसला आपला मोठमोठ्या लंब्या गोष्टी सांग तिकडे काही काळजी आहे का नाही तुला इथं तुला उभं राहा सांगितलं का मी तिकडे कोणी म्हणलं वाळणं गिळणं करायला तिकडला ताळमेळ काय माहिती आहे का तुले काही आहे का म्हणलं माहीत सांगा आता मी काय मुकाटून बसला का कामी सांगा मी आता शिवलाल भोले म्हणलं चला जेवायला एक लोकांना सांगायला लागते ना मग तर म्हणलं काय झालं पात्राचं काय म्हणाल तुम्ही काय पात्र आणले नाही का अजून मोठे भाजीचे कायचे पात्र राजा पानच नाही म्हणे काय करू म्हणे मी मग आता रातच्याने दिले तेवढे ना सकाळी आता मी आलं केले असं कायचे केलेच नाही 20 पात्र आहे म्हणे मी आलं काय करता तेवढी नेऊन राहू द्या म्हणलं ते बी तर तू जाय आता त्या याच्यात लाईनी पाटलाच्या वावरात जाय आणि आपलं केळीचे पाणी घेऊन येतं तोडून 2 जण जा गाडी घेऊन जा आणि पटकन घेऊन ये जरा लवकर
बाबा बाबा आता जाऊ काही ना काही सांगा नाही का आपण आता आता लोक आले असतील ना दुकानाचे घेऊन घ्या ना मग. हो मी पाहिजे दुकानाचे, पण ते प्लॅस्टिकचे चालत नाही म्हणतात वा. तुम्हीच तर दिलं धतिंग काढून हे. आता हे प्लॅस्टिकचे नाही म्हणता ना तुम्ही. गिल्लासही प्लॅस्टिकचेच आहे, ते द्रोणही प्लॅस्टिकचेच आहे दुकानातनी. तरी विचार तुम्ही काय आहे तालतोल तर जर असं कागदाचे तर घेऊन येतो. हो पहा तुम्ही तोपर्यंत मी केळीचे पानं आणतोच मग. हो हातासरशी जराशी घेऊन या. कोणाला माहीत असते ते प्लॅस्टिकचे आणि त्या भुल्ले लोक ते काही नसते. घेऊन या जे असले ते हाताशी आपण थैलीत घेऊन या ते. पण मग नियम काढायचे विचार करून काढायचे. मग आता किती आपत झाली आपल्याला झाली की पहिले. तोच जाहीर गेलं तिकडे सभेतनी प्लॅस्टिक जमणार नाही नसं नाही, 1000 रुपये दोन. त्या गुंपाबाईनं 500चा 1000 नेला. मग बसला म्हणजे आपल्याला नाही ना बसत मग लोक काय त्यात ध्यानात असते का, जेवायच्या ध्यानात असते जास्त. जा तुम्ही फक्त हातासरशी घेऊन या. जर समजा माय उशीर झाला बा टाकून द्यायचे. मी येतोच तोपर्यंत, पण ती इमर्जन्सीसाठी असो. बरोबर. आणि तुम्ही हो जाय, तू लवकर जाय पटकन, उशीर नको करू जाय. काय ना गर्दी मजूर मिळे ना कामाला असं. त्यानंतर काय भाऊ लागले कामाला. हो ते तर आहेच म्हणा, सध्या लागूनच राहिले काही काही. आम्ही तर आता कुठरोक पेपर वाचा हे आता काही होते म्हणा, अजून झालंच नाही का मारतीची जेवणाचं म्हणा. हो ना आरती होऊन तर अर्धा 15-20 मिनिटं होऊन राहिले. म्हणून ना काहीतरी करून जायचं बा. हो नाही त्या शेव्या गिव्या काही जरी केल्या असत्या का नाही तर बरं असतं. पण आता ते म्हणे काय लवकरच होती. ते बसले जाऊन मारतीच्या घरी. आता काय करा, किती टाईम लागते किती नाही. आता हे आता काही बोलावते तर मला वाटतं फोनच लावून पाहू नाही का. हो म्हणजे ते तिथंच आहे म्हणजे समजते काय पोझिशन पंगत बसायला किती टाईम काय तर. नाही तर आता आपण काही खात बसावले का जण मग पंक्तीत काय जेव्हा नाही का ती वांदाच आहे ना. बरं पाहतो फोनच लावून. फोनही उचलते का नाही काय सांगू. आता गडबड असं ना तिथं आता. हो बाया गे आहे ते. हो काय माहिती आता काय होते. उचलला नाही का. हां हॅलो. हां मी काय म्हणतो कुठं आहे, गडबडीत आहे का लय? इथं काय रिकाम आहे का सर? बाया मला काम कमी आहेत, कोणी फळे करून राहिले, कोणी भाजी आता याच्यात काढ त्याच्यात काढ सुरू आहे ना, कामं सुरू आहेत म्हणलं. हो काय म्हणता तुम्ही आता वक्तात काय काम आहे? नाही म्हणलं पंगत काही बसते म्हणलं. हो किती टाइम आहे अजून पंक्तीले, वाट पाहून राहिलो मी घरी. तुले म्हणलं सकाळी काहीतरी करून जाय. हो आता माया कसं पोटातनी कावळे बोंबलून राहिले. म्हणलं किती टाइम लागते अजून. मी तर म्हणतोय पण अर्धा घंटा लागतेच. हो काऊन की काय झालं ते पात्रा जे आहे का नाही, पात्रच नाहीत ना. मोठे बाबाला पात्र केले नाही वाटते असं समजलं. संकेत सांगे बा. आता मारती गेला ते केळीचे पानं आणाले. हो मग ते वावरातून येईन. असं म्हणा 11 वाजेपर्यंत पंगत बसून जाते. हो आता 10 वाजले, 10 10:30. या तुम्ही 11 वाजता येते तोपर्यंत. बाबा आता वावरात गेला का केळीचे पानं आणाले. बाबा काही येईन ते काही कसं काय होईन ते बाबा रे. काय करतील काय मग ते. हो प्लॅस्टिकचे चालत नाही म्हणे आणि मोठे बाबाने केले नाही तर म्हणून मग गेला ते आणायला. तर येईन ना मग जरा सगळं दमधरानं काय 10-5 मिनिटात येईनच. बरं हो ठीक आहे मग. आता हो पाला काहीतरी शेंगा बेंगा खा लागन जराशा मुटखान जा लागन नाही का. तसं करा लागन. बरोबर ठीक आहे. हो काही हरकत नाही. येऊ दे आरामानं काही वांधा नाही. 11:30 वाजते आता. हो ठीक आहे. आता बसते वाटते पंगत नाही का. हो आवाज देणं चालू आहे ना जोरजोरात. बहुतेक आता इकडे येते येते का नाही म्हणा घराकडे. का देते बा भुलते बाबा. लक्ष्मी काका या जेवायला म्हणलं वाटी जायच्या घरी. लवकर पंगत बसून राहिली. या लवकर. चालू ना तिथूनच चालू मी. जरा मारणं सुरू आहे माझ्या मागापासून. हो कोणीच नाही दिसू राहिलं. 2-4 लोक बसेल आहे. अजून तर बसायचं वाटते. मग आता बसते ना. मग आता झालंच ना. पात्रा आणायला गेला माटी घाल ना. या लवकर या. आले सगळे आले. काय नाही. हो बरोबर ठीक आहे जातो मी. हो जातो मग. सकाळ न्यारी नाही बोर नाही बसलो वाट पाहत म्हणे 7:30 झाले. होते रस्ते जरास मागं पुढे जरास काय एवढं मोठी पंगत म्हटलं होत नाही का. मग चल नाही. हो चला या लवकर या. पटकन या. हो आलोच मी. 10 मिनिटात येतो. हो ठीक आहे. हे नका देऊ ना. कागदाचे नाहीत का ते. हो कागदापासून बनवलेले द्रोण पत्रवाया ते द्या ना बाबा. हे काय देऊ राहिलं नसते ताप ना. एकही नाही राहिलं ना. सगळं त्याच्यावर धाव होती लोकांची. ही प्लॅस्टिकची होती जुनी पडेल तेवढं आहे बुवा आता. हो आता आणणंही बंद करतो मी. हो पा देऊ का मग का राहू देऊ. राहू देऊ काय आता राहू द्यावं. आता कसं काय करावं. केळीची पानं कसं काय मारते गेला बुवा आणाले. काय आनंद नाही आहे म्हणलं. डॅनी वावरत नाही आहे का पाटलाच्या. उठणार रे. केळीचे पानच नाही राहिले. सरे फळे झाले तर मग आता पाण्यानं कुठं राहिले पाण्यानं घेणं. चांगले मला नाही वाटत बा भेटून मग कठीणच आहे. मग मारते वापस येते नाही का. हो जाऊ द्या मग 200 पात्र देऊन द्या. 200 द्रोण आणि गिल्लास द्या 200-300. जाऊ द्या तिकडे. हो कमी जास्त असू शिल्लक काय नाही का. काय इलाज आहे आता. बरं दिवस मग. बरं ठीक आहे मग देतो मग. आणा थैल्या ना इकडे देतो टाकून. हो झालं का तयारी झाली का म्हणलं जेवणाची. मग काय ते पात्राच्या थांबलो होतं काम. या लवकर दुकान बंद करा. चला डॅन्याबाजी चला सांगत चला मोजावरती द्या लवकर. काही बजेट बसत नाही म्हणलं. सारा फळेच झाले रे फळे. काहीच म्हणलं एकही पान कामाचं नाही. आली आता नसती जापत. आता सांगा आता तिकडची नवी किडी आहे त्याची तोडाव नाही वाटत. बरं असं कर भानू जाऊ दे. चाल आता काही इलाज नाही. आता काय करतं हे आता नेऊन काही फायदा आहे का. काय तेच म्हणलं मग काही आता फायदा नाही नेऊन. आता करते फोन करून दे त्याला मला पात्र वाढून द्या मला. काय करता आता जे असेल ते चाल द्या मला. ते काय दुकानात येता बुडा आणतो म्हणे ना. कोणा आता कोणी इचकपणा नाही केला पाहिजे. नाही तर मग आपणच आता नियम केला ना आपल्याला दंड पडते 100%.
कोणाचं ध्यान नसते ना, जाऊ दे तिकडे. हो काही नसते. हो सांगून देतो बुटेल फोन कर, वाढणं करून टाका म्हणा, पात्र वाढून द्या म्हणा, ते इलाज नाही म्हणा इकडे. एकही पान कामाचं नाही. काय करतं मग, उपास ठेवतं लोक का ताटा आणायला लावतात. जाऊ दे तिकडे, चल कर फोन कर रे, सांगून दे. तसंच करू मग नाही का. हो, चल मग चल घराकडे गाडी काढ, मी लावतो रस्त्याने फोन. चल 2000 रुपये भेटले तुमच्यापर्यंत पोहोचले ना. घरी दिले होते मी रात्री. म्हणून म्हणलं घरी सांगितलं का नाही तुम्हाला. काल बक्षीस भेटल्याबरोबर 2000 घरी आणून दिले. भेटले ना. हो भेटले सांगितलं मला सकाळी सांगितलं ना, मग 2000 भूषण दिले म्हणे आणून. राहू द्यायचे असते, तुम्हीच ठेवले असते. किती 5000 मग पहिलं बक्षीस. अरे 5 कायले 7000 रुपये आले. मग 2 गंज केले ना आम्ही. आता कसं माल होता लय आपला प्लॅस्टिकचा. मी कसं कंदीला पैसे कमी आपल्यापेक्षा, म्हणून मग तिसरा मारला आपण. आता यानं घेतले संख्यानं जगण्याने घेतले 1000 रुपये. तुम्हाला दिले 2000, मी घेतले 3000. बोला मस्त जमवलं का आता मग नाही. मी आला 5 झाले का. बरं जाऊ तिकडे. हो केले ना वसूल. हो जाऊ तिकडे. हो कधी पुढे आला नाही नंबर, बस झालं त्यातही समाधान आहे. तेच म्हणलं ना, लय चिडेल आहे. मग काय जेवायला आलं नाही तिथं. मग काय तर येते ना, मग नाटक करते ते, नखरे करते. येते जेवायला येत नाही का पाहिजे येते ते. काय राजा मुंगशीराम भाऊ कसं हो जेवणाचं. हा पुरे पेपर पाठ झाले ना राजा. हा काही आहे म्हणलं लवकर करा ते वाढण पंक्त पटपट. हो ना, आता हिंगा आम्हाला कामाला जावं लागते. लवकर घ्या म्हणलं उरकून. अरे आता काय मोठा पात्रानं घोर केला ना. पात्र आता कसं आहे, शेवटी दुकानातले आणले मी जराशी. आता ते काय म्हणे मारते, मी येतो म्हणे वावरातून घेऊन आपल्या केळीचे पानं. मग आता काय होते काय नाही, त्याची वाट पाहू राहिलो तुम्ही. अरे काय तर खरं आहे होती केळीच्या पानं. हा लहान लहान केळी काय असणार आहे ती. मला नाही वाटत भेटून म्हणून. आता मारते जातो म्हणे बुवा आता, पण मी दुकानातून आणले म्हणा सध्याचे पात्र आपले. हो पण ते कसं आहे, काही लोकांना चालत नाही ना प्लॅस्टिकचे. फालतू कसं नसतं, 1000 रुपये दंड नाही पडला पाहिजे मुली असं व्हाजन ते. कोण म्हणणार काय काय आता पंक्तीत काय असते. आता काय त्याला इलाज. आता जर नाही भेटले तर मग काय करा माणसानं. काय आणा कुठून आणा. हा ते पेपरचे नाही का त्याच्या दुकानात पेपरचे. अरे नाही ना बा, पेपरचे सरले म्हणे. हो आता हे सगळ्यांनी नेले म्हणे कागदाची ते आपले दुरोनं हिन ते. आता प्लॅस्टिकचे गिल्ला असन ते राहिलं म्हणे बाकीचं बुवा. आता काय करा मला नाही सुचू राहिलं म्हणे दुकानदार म्हणे. जाऊ द्या ना, काय धकतेच आहे. कोणाला कोण एवढा लोड घेते त्याचा. हा पंक्तीचा विषय आहे ते का असं तसं आहे का. हो, काही नाही चालते हे पात्र. मारत्याची काही वाट पाहायला पुरत नाही. पटपट लवकर उरकतं घ्या. हो ना, पण तरी म्हणलं काही लोक यायचे कंदील बुडा हे ते देऊदास त्याला येऊ द्या तोपर्यंत, मग समजतेच काय होते काय नाही तर. कुठे येऊन राहिला हो. ते नाहीत बुडा नाहीत. मग आता फुगेला बुडा त्याला राग आला कालचा. आता काय राग याचा आहे का. त्याचा आला ना त्याचा दुसरा नंबर तरी बी. जाय बरं काशी ना त्याला बोलावून घेऊन ये म्हणा. बोलावलं ना मुंगशीराम भाऊ ना, पटकन आपल्या कसं सुरू करून देतात. जाऊ तिकडे कोणती पात्र. आता काय इलाज काय दिले. जाऊ का मग दिवा वाजता येईल. बरं ठीक आहे. का लोक आलेत ना जवळपास सगळे. लक्ष्मणाला हे आले. बरं आलोच मी. हा ठीक आहे मग. का म्हणजे काय नाराज काय म्हणलं. ते मुंशीराम भाऊ पटवलं जेवाले बोला म्हणलं लवकर. हो थांबले ना लोक वट्यावर थांबलेत ना. हा चला म्हणलं तुमचीच वाट चालू आहे. मी काही येत नाही म्हणा. हो कसं आहे आता ते मी सकाळी नाश्ता केला, पेपर वाटले आणि बसला आता घरी येऊन. बुडीनं कसं पोहे केले ते घरी. हो मी काही येत नाही आता. काय राजा बाबूजी एवढं बारीक पाहत असते का तुम्ही. कालचा राग काढून राहिले बा. मला तर वाटते कालच काहीतरी आहे तुमच्या मनात. मी म्हणजे आता वाटणार नाही का माणसाले. आपण सगळ्या गावातून बा इमानी इतबारी आपण कचरा जमा केला, प्लॅस्टिक जमा केलं, पूर्ण गाव प्लॅस्टिक मुक्त केलं. नंबर 3 झाला. हा मग हे चुकीचं नाही का. मग माणसाला खराब नाही वाटत का. हा म्हणून म्हणलं बा आपण ते पेपरात बातमी टाकली नाही कालची. काही विशेष नाही घेतला. जाऊ दे काय करा आपण इकडे बातम्या टाका आणि त्याचे नाव करा. काय गरज आहे. राहू दे म्हणलं बा बातमी टाकत नाही. मग आपली नाराजीच तशी आहे ना. बिलकुल आहे बा आबाजी. तुम्ही म्हणलं तेच म्या म्हणलं ना. देवदास भोले म्हणलं, शांताराम भोले म्हणलं, म्या सरपंचाला म्हणलं का म्हणलं मारत्यानं काय निर्णय दिला. हा चुकीचा नाही का हे. हा ज्याला भेटायला पाहिजे त्याला भेटलं नाही हे बक्षीस. हा दुसरा नंबर म्हणजे काय राहिलं काय. अरे जाऊ द्या बाबा काय बोलतात. जाऊ दे सर सारखे सारखे एकाच माळ्याचे म्हणे ते. मग देवदास आहे तसा ते शांती आहे तसा आपलं ढेबर फोटे बी सरपंच. मग सगळे एकच आहे ना. आपलं काय म्हणजे मंडळाच्या हाती अध्यक्ष करून. 3 फूट पोरगं नियोजन नाही, अटी नाही, शर्ती नाही. सरा गोंधळ करून टाकला. नंबर कोणाचा देऊन टाकला. हा असं काम आहे आपल्या गावात. काय करतं द्या आपण लोकांना माहित आहे. हो खरा पुरस्काराचा मानकरी कोण आहे. कंदील आबाजी. जाऊ द्या. हे काय कोणता पुरस्कार काय काय सगळे इकत भेटते तर काही विषय नाही त्याचा. जाऊ द्या तिकडे. याने फिल्डिंगा लावल्याचं काम होते आपल्यासारख्याचं. किती काही उगायलं जीवानं गेला तरी नंबर भेटत नाही. जाऊ द्या आपल्या काय करावं लागते. चला जेवण करायला चला. जेवणावर करा कळू नका. महालक्ष्मीत जेवण आहे. नाही तू हे बा मिनतच करू नको. पण बाकी बा एक सांग तुम्ही कशी ना. हो हे आहे का नाही 3 जण देवदास शांत्या आणि आपलं सरपंच आणि हे मारते देणके एक अध्यक्ष. हो या चौघाले मी काही ना काही हिसका दाखवाय शहरात नाही. तू पाहिजे तू या 2 दिवसात त्याचे परिणाम भोगा लागतील या बक्षिसाचे. हो आता ते पाहा पण कसं. जाऊ द्या ना काय आता विषय आहे. आता ते जाऊ दे तिकडे. चला म्हणलं लवकर. उशीर होऊन राहिला. आधीच तर उशीर झाला. हो पात्र नाही सापडे तिकडे. चला लवकर. असं म्हणजे काऊन पात्र नाही का म्हणलं. काऊन काय मोठ्यानं केलं नाही का पात्र. नाही ना म्हणून तो उशीर झाला. शेवटी आता म्हणे बा आपल्या लाईने पाटलाच्या घरी गेलते. म्हणे हाय का पानं. तर पानं नाही केळीले. आता लहान केळी आहे. मग आता ती हुकलं. शेवटी आता दुकानात आणल्या मुंगशीराम भाऊ काय केलं काय सांगा आता. असं म्हणजे पात्र नाही सापडले. मग कोणती प्लॅस्टिकचीच आहे का मग सांगा आता. तेच म्हणजे प्लॅस्टिक देईल बोला तेच आता पात्र वापरू लागलं प्लॅस्टिकच्या गिल्ला असं हे. मग प्लॅस्टिकच्या आहे का. आता काय त्याला आता इलाज आहे का. आता शेवटी इलाज नाही. मग शेवटी मग आता तेच घ्यायला लागले पात्र द्यायले. आणि कोणाच्या ध्यानात राहायचं आबाजी एवढं. जाऊ द्या ना. मिटलं एक दिवस असते ते. नाही मग तो फिटलं रे ते. प्लॅस्टिकची त्यांना पात्र टाकले समजा. गिल्लास प्लॅस्टिकची दिले की हे द्या देण केले मारते ते. 1000 रुपये दंड पाडे शहरात नाही. हो पाहिजे तू आता येतोस मी जेवायला. आता तर येतोस. अरे बापाला का म्हणजे असं आहे का ते. बरं द्या ना मग द्या दणका. जेवण खाऊन होऊ द्या मग देईन द्या दणका.
देतोच ना त्याला. हो टाकू दे फक्त. हो पहिले काही सांगू नको हा, चबरू नको मग आधी. हा तेच म्हणलं. आणि या दिवसातली बी देतो एक खेळ. हो ते पन्न्यानं वांगे नेत असते भरून. हा हो काल नेलते का त्यानं वांगे? हा गेले का त्याचे काल वांगे? आज आहे का तोडणं? नाही काल कटलंच कुठं आलं? माल तसाच आहे. हो वावरातच माल आहे त्याचा खोपडीतनी. बहुतेक आज देतो वाटी टाकून. आता ती फिटलं मग. हो ती फिटलं त्याचा याटूला का आळवा नाही करीत जा म्हणा गाडीत या तर मला म्हणा. हो त्याच्या पन्ने आहेत ना पन्ने. हो पन्न्यात आहेत बा वांगे. हो बहुतेक असतेच तर पन्न्यातच असतील त्याची. झालं मग ती फिटलं 1000नं. हो याटोच्या 28 लावतो गाडी आता. हो फक्त जेवण झालं की निघन ना ते. बरोबर ठीक आहे त्याला देतो दोन का. राहायला शांती समजा नाही का. आणि सरपंच बरोबर. ठीक आहे ना सांगतो ना त्याला बी दोघाला त्याच पाहतो काही ना काही काम. ओके हो चल मग येतोच मी जेवायला. होय तू पुढे या मग. हो मी तसं कोणाला सांगत नाही म्हणा. हो या तुम्ही बरोबर. हो, द्या मस्त दणकी यायला सगळ्याला. या मग. आता काय अजून काय का हिदर झाले का काहीतरी काय सुध लागू द्या. हा काय हसा लागते एवढं? काय पागल झालं का म्हणलं? हा ही दाता करून राहिले. अरे नाही ना बा तुम्ही काय अंगावर घेऊन राहिले. आपलं शिवलाची गोष्ट होती. हसा आला ते काय एकावर एक आता कसे कपडे नवीन आणून राहिला ते. आमदारकीचं कसं म्हणजे मोठा विचारच नाही सुचू राहिला आम्हाला काय बोला काय नाही. ते विषय सुरू होता. काय आणलं काय होई ताटण बाप्पा बॉटल आणली वाटते बाबा आबाजी. आम्ही तर काय कमाल आहे तुमची तर. ते मध्ये सासू राहिले ते नाही का. हो कालची गोष्ट माहिती आहे 100%. म्हणजे आता मी हाताची ताटण आता हे बॉटल पाहिले सर अजून ही करू राहिले. बरोबर जाऊ द्या कोणी असो हसा हसतील त्याची जात दिसतील. चला बसतो मी आता काही आहे याची पंगतचं पाहू आता. आजकाल बोलायला पुरतच नाही रे का. शब्द तोडातून काढायला पुरत नाही आता. हो कसा बुड्याच्या सरकेल फालतू याचा आपल्यावर नाही का. एक तापून दिसलो त्याला चोरता नाही का फुकड्यात बसा. आता मारती काही ते काय मिळतात त्याची वाट पाहायला सुरू आहे. आता केळीचे पानं आणतो म्हणे लाईने पटल्याच्या वावरातल्या. तर मग श्रीराम भाऊ सांगे बसा म्हणजे 10 मिनिटं येऊनच राहिला असं म्हणे. आता काय आले तर खरी सगळे काही अंदरे आहे काही बाहेर आहे. बाबा आता गेला कधी पात्र आणाले कमल आता काही आनंद आता केळीचे पानं कसं काय तर होईन. हो बसा आता जाऊ दे काय करता आता इलाज नाही. आता कोणाला बक्षीस भेटलं कालचं काही माहिती नाही रे कसं मला. हो रात्री कसं मला उशीर झाला तर नाही म्हणलं मग ते काय मंडळानं कोणाला दिला मग नंबर आपला प्लॅस्टिकच्या याच्यात नाही काय मला माहिती नाही कसं. पाय आता आहे काढला कधी विषय बरोबर करून काढते. आपल्या वाटते सरपंच गरीब आहे पण पा कशी चिमोट किती आहे असं आहे. आता काय तुम्हाला माहिती नाही का म्हणलं गावात नसता का तुम्ही काय राजा बोलता सरपंच साहेब सगळ्या गोष्टी माहिती ना. आता म्हणता की मुद्दा म्हणून आता काहीतरी विचारायचं काही नका बोलत जाऊन तुम्ही. सगळं माहिती आहे तुम्हाला काय आणि काय नाही तर. नाही ना खरं नाही ना मला माहीत. मी उशिरा आलो. मी होतो का तिथं पाहायसाठी मी नव्हतोच ना. शांताराम भाऊ हे ते बाकी देवदास भाऊ हे असतील बा मी नव्हतोच ना. ठिकाणी आपण आता सरपंचानं काल विषय काढणं. हो ना ते नव्हते सरपंच नव्हते ना. आम्हाला माहिती ना आम्ही होतो ते नव्हते तर. मग आता विचारत कोणाचा नंबर आला तर ते मंडळवाल्याला अध्यक्ष आले खोटे नंबर देत आले का माहिती नाही का आम्हाला. शांताराम तसा देतात तसा नंबर खरा पाहिला कोणाचा आता सांगा बरं तुम्ही सांगा. का रे झुमऱ्या छोट्या वनाच्या टाकल्या कोणाचा नंबर सांग बरं तू. काय छोट्यासारखं होस म्हणलं नाही मला भले कसं तुमचा समोर वाटे पण आता काय आपल्याला बोलता येत नाही ना. आता मंडळाचे अध्यक्ष मारत राहू त्याच्यानं आपल्याला बोलता येत नाही ना. अध्यक्ष हे ते सांगू राहिले काय बोलता रे का मग तंटामुक्तीनं निपटायला पाहिजे होतं प्रकरण. मग मी ते बा म्हणलं भांडण करणार होतो पण मी आता जाऊ दे बा काय फालतू आता कसं देवा धर्माचे कार्यक्रम सुरू आहे. आपण काय आता पहिल्या शेजारी हे करा नाही तर पण मी भांडण करणारच होतो. भांडण तर सकाळीच केलं तुम्ही माझ्या संग. मग काय मी कटलं वापस नेलं तरी या पोट्ट्याने जमा केला तर मग आता यायला बोलू राहिले तुम्ही. जाऊ दे ना बाबू हे पहा लक्षात त्यापेक्षा म्हणलं मी लई नाही पाहिले ना. पाच दिलं त्याला ते कटले हे ते मग तुझ्याच हात आहे त्याच्यात नाही. मग मला काय माहित नाही का तो काहीतरी त्यातले पैसे घेतले पाहिजे बक्षिसातले. मग नाही का 2 गंज केलेले कोण 7000 रुपये बक्षीस कमावलं फुकट फाकट. मग माय होतं ते पहिलं बक्षीस 5000. तर बरं जाऊ द्या ना झाला आणि विषय पार पडला ते झाला आता गेला. आता ते नका घेत जो डबल तू थांब जरा हा देवदास थांब ना तू वांगी घेऊन तर जायचा थोड्या जातोस तू. बा जाऊ द्या आता झालं ते झालं ना. हो पण मला डबल अशा स्पर्धा घेता नियम बरोबर करत जा. नाही तर मग असे हे खोटे बक्षीस नाही द्यायची. पाठवून टाकले माती तर येत नाही म्हणे फोन आला त्याचा. चला चला तसा पडला नाही का. बस झालं 1000 रुपये दंड देण केले पडला आता मारत्याले. बरं चला मग आता पण म्हणलं प्लॅस्टिक निर्मूलन आपल्या गावात कायम राहू द्या आता हाय असं. आता होऊ देऊ नका नाही तर मग धरलं की टाकलं आता बंद करा म्हणा ते. सरपंच साहेब तुम्हाला सांगू राहिलो. हो ना बिलकुल. आता कसं यायचं 10 दिवस यायचं राहीन मग त्यानंतर आपण ग्रामपंचायतचा दंड ठेवू आपण. काही ना काही करणारच आहो ना. मग आता तुम्ही सांगा कोणते दंड तुम्हीच घेता का नाही. आता मंडळवाले 10 दिवस त्यानंतर ग्रामपंचायतवाले. पण मग आमच्यासारख्याचा काय फायदा की बा आम्ही जर समजा एखाद्यानं सांगितलं की यानं पन्नी घेतली बा याच्याजवळ हे दिसलं बा आता मग आमचा काय फायदा. ऐकलं तुम्ही महाराष्ट्राला सांगितलं ना की बा ज्यानं सांगितलं त्याने अर्धी रक्कम देणार आहे ना. 1000 रुपये जर दंड असला तर 500 रुपये सांगणार आहे पत्ता देणार असं आहे ना ते. असं आहे का ते. तेच म्हणतो मग तुलाच फायदा आहे मग आता असं हो का. म्हणजे ज्यानं सांगितलं त्याला 500 रुपये मंडळ आले असं आहे का. सांगणार सर भारती गणपतीच्या मंडळात तिथं सांगणारच होता किंवा जे पत्ता नाही त्याला 500 रुपये आणि मंडळाला 500 रुपये असं आहे ते. मग तर असं 2-3 जण पकडलेच मी. बरोबर ठीक आहे असं पाहिजे बघा काहीतरी म्हणजे आमचा फायदा झाला पाहिजे. नाही तर मग ग्रामपंचायत सगळं आपल्या घशात घालून घेईन आणि मंडळावाले आमचा काय फायदा सांगणार आहे. बरं आहे चला आता करून घेऊ जेवण. चला बोलावं राहील ते. हो चला घ्या बसून घ्या. चला म्हणलं डॅनी आबा चला. चल घे भानु तिकडे चालते बरोबर अंबिल गिंबिल कोणाला कतली घेतली पायदा मला तिकडे. अरे मारती इकडे सगळं आहे तिकडलंच पाय तू तिकडलं पाय. म्हणजे बरं आहे ना. तेच म्हणलं काही अंबिल कतली काही लागन तर फय पाहिजे का पोई आणू म्हणलं का पोई देऊ का फय देऊ. आहे ना मारतं सगळं आहे म्हणलं. फय आहे पोई आहे अंबिल कतली सगळं पद्धतशीर खव्याची भाजी घ्यायची सगळं पद्धतशीर. फक्त म्हणलं जरासं एक कसं सांगायचं होतं तुम्हाला.
अरे सांगा ना आता काय साठी आहे आता हा सांगा काय देऊ निंबू गिंबू आणू हा मिरची काही अजून काही ते सगळं आहे रे बाबा त्याचा विषय नाही पण म्हणलं हे प्लास्टिक निर्मूलनाचा तुम्ही आपलं कसं वसा घेतला आणि हे म्हणलं आपल्या पंक्तीतली सगळे प्लास्टिकचे ग्लास माय सोडून समजा माय तांब्याचं ताट आहे माय तांब्याची बॉटल आहे पण बाकीच्या यायचं म्हणलं सगळं प्लास्टिकचे पात्र ग्लास ड्रोन हा सगळं बिलकुल तेच आहे म्हणलं हे कसं काय म्हणलं योग्य आहे काय आता जेवण तर उद्याला होते ना आता काय करा वाटलंच तरी मला हे काढतेच म्हणलं खुसपड अरे मग आता कंदील आबाजी काय करता नाही सापडली तर काय परिस्थिती काय असेल माणसावं हा आता पंक्तीला आता नाही सापडलं तर काय करा हा केळीचे पानं नव्हते पैशाचे पानाचे पात्र नव्हते काय करू ते पहा आता कसं मारत राहणं अध्यक्ष आहे त्याने सध्या जाहीर केलेलं आहे की 1000 रुपये दंड म्हणून म्हणलं बा 1000ची तयारी ठेवा लागेल तुम्ही अध्यक्ष जरी असाल तरी तुम्हाला ते जमा करायला लागतील काय करायला का बुडा बरं ठीक आहे काही हरकत नाही नोंद करून घ्या तुम्ही काही हरकत नाही 1000 रुपये दंड माझ्याकडे जाऊ द्या आता काय करता आता इलाज नाही दिली नाही मारती बरोबर आहे द्यायचं ते कसं आहे म्हणजे सगळे नियम सारखा पाहिजे हो म्हणजे अशानं होणार नाही कडक नियम असलं तरच बरं आहे तर म्हणलं 500 रुपये मग आता कंदील आबाजी 500 रुपये मंडळ आले असं ठरवणार आहे म्हणजे तू हो बिलकुल तसंच जाहीर करणार होतो आपण कंदील आबाजी 500 रुपये जमा आहे समजा सगळा हिशोब आपण विसर्जनाच्या नंतर करून घेऊ तेच म्हणलं लिहून ठेव बरोबर हा तसं मी ठेवतोच म्हणा आणि बाकी बी सगळ्या सूचना आहे कोणाला जर कोणी प्लॅस्टिकची पन्नी म्हणा किंवा काही घेऊन त्याचं दिसलं तर म्हणलं त्याचं तुम्ही फोटो काढा नाही तर माहिती द्या 1000 रुपये तयार आहेत 500 आपले 500 मंडळाची हो ना काही हरकत नाही ना हो चाल द्या आता जेवण चाल द्या करा मस्त 500 पकलीन जेवणही झालं करा सुरू करा चला आता जेवण झालं की वावरात झालं ग हो देवीला सापडतेच हातात नाही का वांगे 100% टाकतेच ते मावलेले बोललाच नाही याटो घेणे म्हणून बरोबर चला करा मग सुरू करा घ्या सगळे घ्या गाडी घेऊन काय लागला म्हणा बुडा वावरात नाही का कॅमेरा लटकेल बाबा काय काढा फोटो गिटो नाही का उद्याच्या याच्यात टाकन काही सोयाबीन बा अडी आली असं तसं अरे का काय कंदीला पाहिजे कुकळला फोटो काही बस तुमच्या तिकडे बस हेच आता वांग्याच्या पन्न्याचा काढायला आलो कसं काय प्लास्टिक निर्मूलन आहे म्हणते ना तर 1000 रुपये दंड म्हणून म्हणलं तुमच्या पन्न्या आहेत वांग्याच्या ते काढासाठी आलो फोटो बापरे वाटलंच तरी म्हणजे मॅम म्हटलं आता हे ध्यान नसेल या गोष्टीवर पण आहे राजा ध्यानाचं अरे बाबा मग आता हे कसं मग आम्ही न्याव कसं म्हणलं आबाजी कसं न्याव आता सांगा बा तुम्ही कसं नाही म्हणजे आम्ही कसे नेता पहिले आम्ही काय बोंद्रीचे पोते होते राजा पोतेच न्यायचे दुसरी गोष्ट म्हणजे कट्टे आहेत लाईने आपल्या तांदूळाचे ते न्यायचे नाही तर मग आपले कॅरेट आहेत त्याच्यात न्यायचे दुसरे का पर्याय नाही का दिले का पन्नीस पर्याय आहे का म्हणलं हो राजा पण ते कसं आता ते काय आता ते सवय पडली आता कसं काय करा आता मग आता पडलाच का दंड मग आता त्याला इलाज नाही ना तुम्ही एक तर सवय मोडा नाही तर दंड भरा त्याला काय मी काय करू शकतो 500 माय पकले फोटो काढून घेतो विषय समाप्त जमलाच नाही का 1000 कमावले आजचे बरं ठीक आहे बस आता उद्यापासून आपले बोंद्रीचे पोते घेतले की निघाले आजचे आता काही इलाज नाही आता झालं गेलं पार पडलं तेच म्हणलं नियम कडक राहतील तर प्लास्टिक निर्मूलन होईल नाही तर होणे नाही गावात पन्नी दिसता कामा नाही झालं नाही तर मी तयार असा बिलकुल 500 घ्यायले चला येतो मी आता फोटो काढ द्या पहिले ओके चला आता अशा पद्धतीने सुरू आमचे प्लास्टिक निर्मूलन आता काय सक्सेस होते नाही होता तर पुढचं पुढे आता चला उद्या भेटू नवीन विषय घेऊन 5 वाजता व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि नवीन आले असेल चॅनलवर सबस्क्राईब करा तर चला उद्या भेटू 5 वाजता